माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 47 युद्धकांड. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. अभिवाचनातनं श्रवण करूया. इकडे प्रमुख वानरगण राम आणि लक्ष्मणावर प्रहारा करत होते तेव्हा इंद्रजित रावणाकडे गेला. आपल्या विजयाची बातमी तो गर्वाने सांगू लागला. राम आणि लक्ष्मण पडले हे जेव्हा रावणाने ऐकले तेव्हा त्याने उडीच मारली. प्रेमाने आपल्या पुत्राला लिंगन देत तो म्हणाला, प्रिय मुला, हे सर्वात अवघड कृत्य तू कसे काय सिद्धीला नेलेस? सगळा वृत्तांत मला सांग. इंद्रजित उतरला. आकाशात अदृश्य राहून मी प्रथम राम आणि लक्ष्मणाला माझ्या सर्प बाणांनी बांधून टाकले. नंतर असंख्य अनकुचीदार बाणांनी मी त्यांची चाळण केली. आता ते निर्जीव होऊन जमिनीवर पडले. वानर योद्धे निराश झाल्याने लढाई सोडून जात आहे. राम आणि लक्ष्मण मृत झाले आहेत असे समजल्याने रावणाची भीती काळजी नाहीशी झाली. इंद्रजिताला पाठवून दिल्यावर त्याने सीतेवर पहारा करणाऱ्या राक्षसींना बोलावले पाठवले. सीता आता आपल्याला अंश होणार याची खात्री पटल्याने रावणाने त्या आनंदाने म्हणाला, माझ्या अतुलनीय पुत्रांकडून इंद्रजिताकडून राम आणि रावणाची हत्या झाली. तुम्ही ही बातमी ताबडतोब सीतेपर्यंत पोहोचवा. तिला पुष्पक रथावर घेऊन जा, म्हणजे रणांगणावर मरून पडलेले आपल्या पतीचे दर्शन ती स्वतःच घेऊ शकेल. राक्षसींना पाठवून दिल्यावर रावणाने इंद्रजिताच्या विजयाची बातमी नगरजनांच्या आनंदासाठी लंकेत सगळीकडे प्रस्तुत करण्याची आज्ञा काढली. राक्षसीने जेव्हा सीतेला रामाच्या मृत्यूबद्दल सांगितले तेव्हा ती त्वरित भूमीवर कोसळली. दुःखाच्या धक्क्याने पूर्णपणे ग्रासलेल्या सीतेला उंके आवरत नव्हते. त्यांची प्रमुख त्रिजटा तिच्यासह इतर राक्षसींनी पुष्पक रथावर चढण्यासाठी तिला मदत केली. क्षणभरात ते आकाशात उंच उडाले. युद्धभूमीवरून उडत असताना सीतेला अनेक वानर राक्षसांची प्राणहानी झालेली दिसत होती. नंतर अचानक शोक करीत असलेल्या वानरांनी वेढलेले जमिनीवर पडलेले राम लक्ष्मण तिला दिसले. बाणांनी चाळण झालेल्या बाजूला धनुष्य पडलेल्या रामाच्या शरीराकडे राक्षसांच्या जल्लोषाचा आवाज कानावर पडत असलेल्या सीतेचे एकटक पाहिले तेव्हा ती आपले दुःख आवरू शकली नाही. जोर जोराने रडत ती शोक करू लागली. विद्वान ब्राह्मण फल ज्योतिष हस्त सामुद्रिक तील पंडित अशा लोकांनी पूर्वी मला अभिवचन दिले होते की तू सुदैवी राजकन्ये पुत्रवती होशील आणि तुला कधीही वैधव्य प्राप्त होणार नाही. भविष्यात महान यज्ञ संपन्न करणाऱ्या आदर्श राजाची तू राणी होशील. असा आता राम मरण पावले तेव्हा माझ्या लक्षात येत आहे की हे सर्व फसवेखोर खोटारडे होते. माझ्या शुभ शारीरिक लक्षणाची वर्णन करून माझ्या चांगल्या भविष्याबद्दल ब्राह्मणांनी मला खात्री दिली होती. त्यांनी सांगितले ते राजकन्ये, तुझे केस सुंदर काळेभोर आहे, तुझ्या भुवया कमानदार विभक्त आहे, तुझे जवळजवळ असलेले दात एकसारखे आहे, तुझ्या दाताच्या पायाच्या बोटांची बोटात जागा नाही, गुलाबी बोटात जागा नाही, तुझ्या मांड्या गोलाकार सौष्ठवपूर्ण केशरहित, तुझे भरदार स्तन एकमेकांना स्पर्श करत आहे, तुझी बेंबी खोलकट, तुझी त्वचा मुलायम, तुझी कांती सुरेख तेजस्वी, तू चालतेस तेव्हा तुझ्या पायाची सर्व बोटे जमिनीला स्पर्श करता तुझ्या तळपायावर कमल पुष्पाचे शिवचिन्हे, जेणेकरून उच्च राजकुलात घेतलेला जन्म सूचित होतो. तुझे कमळ पाकळ्यांसारखे डोळे, हळुवार स्मित ही सर्व चिन्हे तुझ्यासाठी परमसुदैवी भविष्याचेच भाकीत करता. सीतेने आक्रोश केला, पण आता माझा पतीच जर मरण पावला असेल त्या शिवचिन्हाचा काय उपयोग? रामाशिवाय माझे सुदैव संपुटात आलेले आहे. त्रिजटा सीतेच्या पुढ्यात येऊन बोलू लागली, हे राजकन्ये राम लक्ष्मण मरण पावलेले नाही त्याची खात्री बाळग, कारण हा दैवी रथ एका विधवेला घेऊन जाणार नाही. खाली पहा, वानर जरी गोंधळलेले असले तरी राम लक्ष्मणावर पहारा ठेवायचे काम ते अव्याहतपणे करीत आहे. ते जर मेलेलेच असते तर त्यांचे रक्षण करीत बसण्याची गरज काय होती? मला इथूनही दिसत आहे की राम लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरील तेज तसेच आहे. म्हणून सीते अनावश्यकरिता शोक करू नको. हे निश्चित की अद्याप तुझा पती जिवंत आहे. त्रिजटेच्या शब्दांनी सीतेला काहीसा दिलासा आला, धीर आला. तिला पुन्हा पहाऱ्यात अशोकवनात आणले गेले तरी आपल्या पतीच्या निराशाजनक अवस्थेचा विचार करताना सीता पुन्हा शताच झाली, शोक करू लागली. गहन शोक करीत असलेल्या वानरामध्ये पहुडलेल्या रामाची चेतना परत आली. आपल्या जवळच रक्तरंजित मृत प्राय लक्ष्मणांना पाहून राम वेदनेने उद्गारले, जरी मी सीतेला परत मिळवू शकलो तरी लक्ष्मणाचा मृत्यू झाला तर हा
संपूर्ण प्रयास निरर्थक होईल. सीतेसारख्या पत्नी पुन्हा प्राप्त करणे कदाचित शक्य होऊ शकेल, परंतु लक्ष्मणा समान मित्राची पुन्हा प्राप्ती असंभव. लक्ष्मणाचा मृत्यू झाला तर मला देखील प्राणत्याग करावा लागेल, कारण त्याच्याशिवाय अयोध्येला परतण्याचा विचार देखील मी सहन करू शकत नाही. त्याने माझ्या उपस्थितीत युद्धभूमीवर आपले प्राण त्यागल्यास त्याच्या मातेसमोर मी कसा जाऊ शकेल. तेव्हा रामाने सुग्रीवाला सांगितले, माझ्या आणि लक्ष्मणाच्या संरक्षणाविना वानरसेना अदीक्षित आहे, त्यामुळे त्यांनी आता परतले पाहिजे. हे कुलीन वानर राज माझ्या सेवेसाठी आपले प्राण धोक्यात घालून तू आणि तुझ्या सेनेने जी अप्रतिम मैत्री शौर्य दाखविले त्यासाठी मी तुमचा अतिशय आभारी आहे. रामाची मधुर वचने ऐकून सर्व वानर अश्रुपात करू लागले. त्यावेळेस वानर सेनेमध्ये पुन्हा आत्मविश्वासाचा संचार करून विभीषण तेथे येऊन पोहोचला. जेव्हा विभीषणाने पाहिले की राम लक्ष्मण बाणाच्या शय्येवर काटेरी साळींदराप्रमाणे पडले आहे, तेव्हा तो अश्रुपात करू लागला. सुग्रीवाने त्याला लिंगन देऊ सांगितले. राम लक्ष्मण लवकरच बरे होऊन रावणाला पराजित करतील, याबद्दल कसली शंका मनात ठेवू नको. सुग्रीव आपले श्वशूर सुषेण यांच्याजवळ जाऊन म्हणाले, तुम्ही राम लक्ष्मणाला बरे करण्यासाठी त्वरित किष्किंधेला घेऊन जा. त्यांच्याबरोबर सगळे वानरसेना येऊ दे. मी एकटा येऊ जाऊन आता रावणाचा एक हाती पराजय करून सीतेला घेऊन किष्किंधेला परत येईन. सुषेण उतरला. फार फार पूर्वी देवता असुर यांच्यात मोठे युद्ध जुंपले होते. मायावी ब्रह्माच्या आधारे असुर अनेक देवांना मारू शकले होते. तथापि बृहस्पतीने मंत्राचा खास वनौषधीचा वापर करून मारल्या गेलेल्या देवांना पुनरुज्जीवित केले. माझे मत आहे की त्या वनस्पती आणण्यासाठी संपादी व पनस यांनी क्षीरसागरावर जावे, कारण संजीवन करणी व विशाल्य नावाचे ह्या वनस्पती ते ओळखतात. ब्रह्मदेवाने स्वतः निर्माण केलेली संजीवन करणी वनस्पती जवळजवळ मृत झालेल्या व्यक्तीलाही पुनरुज्जीवित करते. बाणामुळे झालेल्या जखमा विशाल्य या वनस्पतीमुळे ताबडतोब बऱ्या होतात. जेथे अमृत मंथन केले गेले त्या क्षीरसागराच्या मध्यातून समुद्र मंथनाच्या वेळीवर आलेल्या चंद्र द्रोण नावाच्या पर्वतावर या वनस्पती सापडतील. हनुमान कमीत कमी वेळात हा प्रवास करू शकेल, म्हणून त्याने जाणे जास्त चांगले. सुषेण बोलत असताना सुसाट्याचा वारा वाहू लागला. तो आपल्या बरोबर घनदाट विजा घेऊन आला. उंच मोठमोठाल्या लाटा उचमळतील समुद्र प्रक्षुब्ध झाला. पर्वत थरारू लागले. उंच उंच वृक्ष कोसळून पडू लागले. हे असे का घडत आहे याची खात्री आश्चर्य करीत प्रत्येक जण सभोवती पाहू लागला. तेव्हा त्यांना दिसले की एक प्रचंड पक्षी त्यांच्या दिशेने झेपावत येत असल्याने सर्व उत्पात घडून येत आहेत. तो पक्षी म्हणजे भगवान विष्णूचे वाहन गरुड होता. त्याला पाहिल्यावर राम लक्ष्मणांना बंदिस्त करणारे सर्पबाण लगेच घाबरून गेले. गरुड मग आला. राम लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर त्याने हात फिरवला. त्याच्या स्पर्शानेच त्याची शरीरे अधिक तेजस्वी झाली. दुप्पट सामर्थ्याने चमकू लागली. गरुडाने रामांना उचलले, प्रेमाने लिंगन दिले. अत्यानंदित झालेले राम म्हणाले, आम्ही दोघेही तुझे कायमचे ऋणी आहोत. जर आमची योग्यता असेल कृपया आम्हाला तुझी ओळख सांग. तो प्रचंड पक्षी उतरला. मी विनता पुत्र गरुड, आपला नित्य सेवक. इंद्राच्या आधिपत्याखाली असलेल्या सर्व देवांनाही इंद्रजिताच्या सर्पबाणाच्या बंधनातून आपल्याला बाहेर काढता आले नसते. हे सर्प कद्रूचे पुत्र ब्रह्मदेवाकडून इंद्रजिताला मिळालेल्या गूढशक्तीच्या आधारे त्यांचे रूपांतर बाणांमध्ये केले गेले होते. सर्प माझे नैसर्गिक भक्ष, ते नेहमी मला घाबरतात, म्हणून त्यांना पळवून लावण्यासाठी मी येथे आलो. प्रिय प्रभू, या राक्षसाशी लढताना तुम्हाला अगदी काळजी घेतली पाहिजे. तुमच्यासारख्या वीरांचे मार्ग सरळ असतात, राक्षस अतिशय फसवे असतात. आता मी आपली आज्ञा घेतो. जाण्यापूर्वी मला खात्रीपूर्वक सांगायचं वाटते की विजय आपलाच आहे. आपली प्राणप्रिय सीता आपल्याला परत मिळेल. नंतर गरुडाने रामांना प्रदक्षिणा घातली. पुन्हा एकदा त्यांना लिंगन देऊन तो आकाशात उंच झेपावला. राम आणि लक्ष्मण त्यांच्या जखमापासून मुक्त झालेले आहे हे पाहून वानरगण आनंदाने उड्या मारू लागले. हर्ष मला तर ते ढोल वाजवू लागले, शेपट्या हलू लागले, सिंहासारखी गर्जना करू लागले. त्यामुळे प्रचंड कोलाहल निर्माण झाला. नंतर पुन्हा एकदा हातात झाडे मोठमोठ्या शिळा घेऊन वानरगण निर्धास तयार झाले. वानरांच्या आनंदाने ओरडणे ऐकून राम लक्ष्मण सचित झाले असावे असा रावणाला संशय आला. खरोखर खात्री करून घेण्यासाठी त्याने वानराच्या धीटपणाचे कारण शोधण्याचा राक्षसांना
हुकूम केला. तटबंदीवर चढून पाहताच राक्षसांना दिसले की राम लक्ष्मण जिवंत आहे, सुखरूप आहे. अतिशय घाबरून ती बातमी रावणाला देण्यासाठी ते धावले. आपल्या संशय पक्का ठरल्यावर रावणाला पुन्हा एकदा काळजीने घेरले. त्याचा चेहरा निस्तेज झाला. संतापाने फुगलेल्या रावणाने धूम्राक्ष या राक्षस योद्ध्याला ताबडतोब जाऊन रामावर हल्ला करण्याची आज्ञा केली. रामावर हल्ला करण्याची आज्ञा केली. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. जर श्रवण केले असेल तर तुम्ही श्रीराम लिहायला विसरू नका. जय श्रीराम बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.